देवाच्या सानिध्यात गेलं पाहिजे। कारण जोपर्यंत साधू संतांच्या आणि देवाच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत या अतृप्त आत्म्याला, भटकत्या जीवाला शांती मिळत नाही। कारण जगात सुख शोधण्यासाठी सर्वजण धावपळ करतात। एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सुखा लाखी जरी करशी तळमळ, इलाज तरी तू पंढरीशी जाय एक वेळ। हा इलाज झाला की तू कुठे जा म्हणजे मिळेल। म्हणण्याचा अर्थ प्रत्येक जीव हा सुखासाठी धावपळतोय। मला सांगा, एखादा शेतकरी रात्रंदिवस कबाड कष्ट करतो तो कशासाठी? सुखासाठी। एखादा नोकरदार ओव्हरटाईम करतो तो कशासाठी? सुखासाठी। एखादा चोर चोरी करतो तो कशासाठी? सुखासाठी। म्हणजे प्रत्येक जण जो काम करतो, जो कर्म करतो तो सुखासाठीच करतो। पण मला एक सांगा, हे सर्व सुखासाठी करत असताना देखील आपल्याला सुख मिळतं का? नाही। मला सांगा, तुमच्यापैकी कोण कोण सुखी आहे? जरा हात वर करा। कोणी सुखी नाही। मग का? कारण आपण सुख शोधण्याचा मार्ग चुकीचा शोधतोय। आपण सुखाचा मार्ग, सुख शोधण्यासाठी मार्गाने चुकीचा जातो। मग जर आपल्याला खऱ्या अर्थाने सुख शोधायचं असेल, समाधान शोधायचं असेल तर एकच करावं लागेल, साधू संतांच्या संगतीत जावं लागेल। देण्याची पथे चालो जाता, देण्याची पथे चालो जाता, देण्याची पथे चालो जाता, देण्याची देण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही। म्हणून जर आपल्याला सुख शोधायचं असेल तर संतांच्या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर सुख आपल्याला शोधेल। बरं, आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना देखील सुख का नाही आहे? त्याचं एक कारण आहे, आपण समाधानी नाही आहे। जे मिळालंय ना त्याच्यात आपण समाधानी नाही आहे। का? आपल्या सर्वांना एक रोग लागलेला आहे। रोग तो माहिती आहे का कोणता आहे? आज ऊन जास्त लागतंय त्यामुळे तुमचं लक्ष कमी दिसतंय मला, आणि चेहरा जरी तो असेल तरी पॅटर्न बदललेले, त्यामुळे साहेब तुमचा उत्साह मला दिसत नाही आहे। पण माझ्याकडे थोडं लक्ष द्या। आपल्या सर्वांना एक बिमारी लागलेली आहे। भरपूर असून सुद्धा समाधान न मिळण्याचं कारण काय माहिती आहे? आपल्याला एक रोग लागला आहे। त्या रोगाचं नाव काय माहिती आहे का? हावऱ्या। तुमच्या इकडे भागात आहे का नाही मला माहिती नाही। हावऱ्या नावाचा एक रोग प्रत्येकाला लागलेला आहे। म्हणजे आपल्या अशी परिस्थिती झाली, त्या पोस्टमॅनच्या पेटीगत तोंड वाचलेलंच आहे। किती पत्र टाकले तरी बंद नाही आहे, किती येऊ द्या तोंड वाचलेलंच आहे आपलं। परिणाम आहे याच्यात समाधान नाही आहे, नाही याचं दुःख आहे। विठ्ठल 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 विठ्ठल, आपल्याला जे उपलब्ध आहे याचं सुख नाही आहे, नाही त्याचं दुःख आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला ईश्वराने जे दिलं ना ते आपल्या अवकातीपेक्षा जास्त दिलं। वाक्य पुन्हा ऐका, भगवंतानी आपल्याला जगज्जननी पद्मावती मातेनं आपापल्या इष्टदेवताच्या कृपादृष्टीने आपल्याला जे मिळालं हे आपल्या अवकातीपेक्षा जास्त दिलं, पण आपल्याला त्याची किंमत कळत नाही आहे।
मी जरा स्पष्ट बोलू का? राग येऊ देऊ नका. आपली अवकात होती का आपण 4 व्हीलर गाडीमध्ये फिरायची? आपली अवकात होती का? प्रत्येकाने तपासा. आपली अवकात होती का आपण 4 व्हीलर गाडीमध्ये फिरायची? नाही. आपली अवकात होती का अशा ठिकाणी आपला छोटासा बंगला होण्याची? आपली अवकात होती का मॉलला फिरायला जाण्याची? प्रत्येकाने तपासा. किंवा 20 वर्षापूर्वीचा इतिहास शोधा. नाही, आपली अवकात नव्हती. आपल्याला ईश्वराच्या कृपेने मिळालं, पण त्याची किंमत कळाली नाही. पण एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, मुझे जो मिला है मेरे भाग्य से अधिक मिला है. जरा ध्यान से सुनिएगा. समाधानी राहा. आणि जर समाधानी जीवन जगत नसाल तर हे वाक्य तुमच्या घरावर नोंद करून ठेवा. मुझे जो मिला है, आपको जो मिला है, आपके भाग्य से अधिक मिला है. अगर यदि आपके किसी के पैर में जूता नहीं है, अगर आपके किसी के पैर में जूता नहीं है तो रोना मत, क्योंकि दुनिया में कई ऐसे लोग हैं जिसे मेरे भगवान ने पैर ही नहीं दिए. क्या बात. जगात कितीतरी लोक मी पाहिलेत की देवाने त्यांना काय दिले नाहीत? पाय दिले नाहीत. जरा बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनला जाऊन बघा, दोन्ही पाय नाहीत. अगदी हाताने चालत चालत दुसऱ्यासमोर भीक मागतायत. अरे 1 रुपया दे, 10 रुपये दे. मग जरा विचार करा, जर आपल्या पायात बाटा कंपनीचा बूट नाही म्हणून आपण रडणारी माणसं आहेत, माझ्या अंगावर ब्रँडेड कपडे नाही आहेत म्हणून आपण रडणारी माणसं आहेत, जर आपल्या पायात चप्पल बाटा कंपनीचं नाही म्हणून रडण्यापेक्षा जरा बारकाईने विचार करा, देवाने ज्याला पायच दिले नाहीत त्याच्यापेक्षा आपण चप्पल नसणारी सुखी माणसं आहे का नाही? पण आम्हाला एवढा आहे याचा आनंद नाही आहे, फक्त आमच्या पायात चांगला बूट नाही आहे याचं दुःख आहे. अरे तुझ्या पायात चांगली चप्पल नाही, बूट नाही म्हणून रडत बसू नको वेड्या. ज्याला पाय नाहीत त्याच्याकडे जरा पहा. म्हणून आपल्याला जे मिळालं ना हे आपल्या अवकातीपेक्षा जास्त मिळालं आहे, याची किंमत करा. म्हणून समाधानी राहण्याचं एकमेव कारण जे मिळाले ना त्याचा उपभोग घ्या, त्याचा आनंद घ्या, त्याच्यात समाधानी राहा. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला मिळालेल्या आनंद घेण्यासाठी, आपल्याकडे आहे ही आपली जाणीव करून देण्यासाठी, आपल्याला समाधानाचा यथार्थ मार्ग दाखवण्यासाठी कोणाच्या तरी सानिध्यात गेलं पाहिजे. म्हणून मी काल्याच्या कीर्तनात पुन्हा कृष्ण जन्म सांगणार नाही आहे, कारण कृष्ण जन्म काल्याच्या कीर्तनात ऐकायचा असतो पण तो काल कथेत ऐकला आहे. म्हणून जे गोपाळ आहेत ना, गोपाळ जे भगवंताचे, जे कृष्ण जन्मात भगवंतासोबत जन्माला आलेले आहेत गोपाळ, हे भगवंताच्या सानिध्यात गेले. आणि सानिध्यात गेल्याच्या नंतर ज्यांना संध्याकाळी काय खावं याची अडचण होती, महाराज साधूंच्या संगतीत, देवाच्या संगतीत गेल्यानंतर फायदे होतात. कबीरदासजी म्हणतात, संत संगत में है 3 गुण. जरा ध्यान से सुनिएगा. संत संगत में है 3 गुण. पहले कौन से है? खाने को मिले मिष्टान्न, हर कोई लागत पाव, और तीसरा आखिरी वैकुंठ ही जाओ. विठ्ठल तीन गुण आहेत. पहिला, खाने को मिले मिष्टान्न. संतांच्या संगतीत गेल्यानंतर बघा तुम्ही, एखाद्या जर महात्म्याच्या संगतीत आपण गेलो ना, तर आपण त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांच्या शिष्याच्या घरी आपल्यालाही म्हणतात, बसा महाराज तुम्ही जेवायला. खरं तर आपल्याला त्यातलं काहीच येत नाही, पण त्यांच्या संगतीत राहण्याचा परिणाम, खाने को मिले मिष्टान्न. और दुसरा, हर कोई लागत पाव. मग त्यांच्या पाया पडताना माणसं आपल्याही पाया पडतात. हर कोई लागत पाव. अहो आपण म्हणतो नका मी पॅन्ट शर्टवर आहे, माझ्या कशाला पाया पडतात, तरी लोक म्हणतात नाही नाही महाराज तुम्ही त्यांच्यासोबत राहताय, पडू द्या पाया. हर कोई लागत पाव. आणि तिसरं सर्वात इम्पॉर्टंट फायदा, अखेर उनके साथ वैकुंठ ही जाओ. म्हणून त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही. महाराज काल्याचा प्रसंग सांगत असताना जेव्हा भगवान परमात्माचा गोकुळात जन्म झाला, आणि गोकुळात जन्म झाल्यानंतर भगवंत जेव्हा गोपाळांसोबत राहत होते, गोपाळांसोबत खेळत होते, खेळत असताना सर्व गोपाळ उद्बत्ती छाप होते. आणि भगवान म्हणतात, अरे असली काय हालत तुम्ही केली, अरे आमच्या घरी खायला आहे पण आम्हाला मिळत नाही, दही दूध तूप भरपूर आहे पण खायला मिळत नाही का?
आमच्या घरी दुधाच्या कॅन्डी आहेत, मग जातं कुठं? हे सगळं दूध डेअरीला जात नाही, डेअरीला जातंय. मिळायला पाहिजे डेअरीला, पण मिळतंय कुठं? डेअरीला. एवढंच नाही तर डेअरीला फॅट जास्त येण्यासाठी आम्ही नको ते केमिकल त्यात टाकतोय, पण आमच्या डेअरीला काही मिळत नाही. मला एक कळत नाही, काही लोक असे समाजात विचित्र लोक आहेत. आपण घरी चांगला तांदूळ पिकवतील, तो दुकानात जाऊन विकतील आणि राशनचा आणून खातील. असे नमुने आहेत 2022च्या काळात. पण तुम्हाला वाटतं का पहिलेच नाही? आताही आहेत. चांगला घरी पिकवणार तो जाऊन मार्केटला विकणार आणि राशनचा आणून खाणार. एवढी चिंधी चोर लोक माणसं जगात आहेत. विठ्ठल आणि भगवान म्हणाले, अरे बाबा तुम्हाला काही खायला नाही का? आहे. आणि मग एक गोपाळ म्हणला, एक काम करा, जर तुम्हाला खायचं असेल ना तर तुम्ही माझ्या मागे मागे या. याल तरी यारे लागे हो, याल तरी यारे लागे हो, याल तरी यारे लागे हो, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे हो, याल तरी यारे लागे हो, याल तरी यारे लागे हो, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे 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 मागे. आज देतो पोट भरी हो, पुरे मनाला तो बरी हो, आज देतो पोट भरी हो, पुरे मनाला तो बरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे हो, आधी देतो पोट भरी, पुढे वराला तो बरी हो, आधी देतो पोट भरी, पुढे मनाला तो बरी. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे जर तुम्हाला सुख समाधान पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मागे या. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आणि भगवंताच्या नियमाप्रमाणे गोपाळ भगवंताच्या सोबत गेले आणि गेल्यानंतर कधी भगवंताचं सानिध्य त्यांना मिळालं आणि मिळाल्याच्या नंतर या गोपाळांना विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या जी संसारिक जीव दुःखी होते या सर्वांना अनुकूल असणारं सुख प्राप्त झालं. आणि जेव्हा सुख प्राप्त झाल्यानंतर निवांत गोपाळ बसले होते. निवांत तिथे जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत होते, सर्व बाल गोपाळ होते, भगवान होते, सर्व परमात्मा आणि सर्व संत मिळून बसले होते. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण धावत आले. अरे पाहिला रे, तुम्ही निवांत झालात? हो महाराज. का? तर निवांत होण्याचं कारण काय? देवा तुला माहिती नाही, ज्या दिवशीपासून आम्ही तुझी काय केली, संगती केली, त्या दिवशीपासून आम्ही निश्चिंत झालो. अभंगाचं पहिलं चरण. तुझी संगती, 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 तुझी संगती,
संगती तुझी है 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 संगती हो झाली आमोची निस्ती झाली आमोची निस्ती नाही देखिले नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे झाली आमुची निश्चिती झाली आमुची निश्चिती झाली आमुची निश्चिती नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते नाही देखिले ते नाही देखिले जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, देवा तुझी संगती लाभल्यापासनं आम्ही निवांत झालो, निश्चिंत झालो. महाराज, ज्या दिवशी मोठ्या माणसाची संगती मिळते ना, त्या दिवशी माणसं निश्चिंत होतात. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. निश्चिंत झालो. महाराज, तुमच्या संगतीत काय काय अनुभवायला मिळालं? अभंगाचं दुसरं चरण. नाही देखिले ते मिळे देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे हा भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे. परमात्मा तुझ्या संगतीत राहिल्यामुळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि एवढंच नाही देवा, जे आम्ही कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नाही ते तुझ्या संगतीत आम्हाला खायला मिळालं. हां, म्हणून जे नाही मिळालं पाण्यात ते आलं खाण्यात. ही जी म्हण आहे ना, ती कुणाच्या सानिध्यात? देवाच्या. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा, तुम्ही विचार करत असाल आमच्या घरी काही नाही का? आहे. आमच्या घरी ताकाचं सरोवर आहे, पण इथे नवनीताचं पूर आहेत. आमच्या घरी ताकाचं सरोवर आहे. महाराज, ताकाने ताक वाढत नाही आहे, ताकाने ताकद वाढत नाही. जगात असा एक पदार्थ आहे दुग्धजन्य, त्याचं नाव ताक आहे. बरोबर? ताक असा पदार्थ आहे, आता त्याला किंमत आली, आता विकत मिळतं. पण 20 वर्षापूर्वी ताकाला काही किंमत होती का? दूध विकत मिळायचं, दही विकत मिळायचं, पण ताक कोणी याने घेऊन ताकाला किंमत नव्हती. कारण का? ताक हे दुधातलं असार भाग आहे. सार लोणी आहे, तूप आहे, दही आहे, आणि ताक असार आहे. म्हणजे ज्याच्यात काहीच ताकद नाही ते ताक. आणि जे कशावरच टिकत नाही, शेवटी लोक म्हणतात याला ताक दे प्यायला. जगला तर जगला ताकावर तरी. म्हणजे हा असार आहे, टाकाऊ भाग आहे ताक. आमच्या घरी ताक आहे, पण इथे नवनीताचे पूर आहेत. आणि सरोवर हे छोटं असतं आणि पूर हे मोठं असतं. सरोवर म्हटलं की ते खराब होण्याचे लक्षणं असतात आणि वाहतं पाणी खराब होत नाही. म्हणून सरोवर इथे आमच्या घरी आहे आणि तुझ्याकडे नवनीताचे पूर आहेत. म्हणून देवा, तुला विनंती आहे, आता आम्हाला तुझ्या शरणात आलो आहे,
आम्हाला घरी जायला सांगू नको. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणता आता तुका म्हणता आता तुका म्हणे आता आता तुका म्हणे आता आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता हो तुका म्हणे आता हो तुका म्हणे आता आम्ही नवजोत वाटीता आम्ही नवजोत वाटीता नाही देखील ते मिळे हो भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे जा भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग आ भोग भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे म्हणे आता नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जगद्गुरु तुकोबारायांच्या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग, या अभंगाचा भावार्थ
सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे एक मधलं भजन घेऊया आणि उरलेल्या 10 मिनिटात आपलं कीर्तन समाप्त करूया. विठोबा सर्वांनी हात वर करा, सर्वांनी टाळी वाजून सर्वांनी. वा वा वा, थांबा जरा सर्वांनी. बघा किती छान हात दिसत आहेत. बघा दाजी घ्या सर्वांची शूटिंग. किती गोड दिसतात बघा सर्वांची हात. मोठ्या प्रेमाने टाळी वाजून विठोबा रघुमाई 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 Tobar Kumar, Tobar Kumar, Tobar Kumar, Tobar Kumar, Tobar Kumai, 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 कवरदार पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. Tobar Kumai, Tobar Kumai, Tobar Kumai, Tobar Kumai, Tobar Kumai, Tobar वैष्णवनिका संगम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाटुलिया ब्रह्मानिका उत्तम लोका दाखव काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही वीरवरी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम सिंके लाविले दुरी होतो तिला वारे दोईकडे मुख पसरोलीकडे तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोलीकडे वाहतीच्या धारा सरोलीकडे मुख पसरोली
हा वाहती धारा घ्या रे दोही कोपरा तुका म्हणे हाती ठोका अधिक उने ने का तुम्ही वारे दोही गडे मुख पसरू या जय विठ्ठल करा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले कुरे वेडे वाकुडे कराच महाराज महाराज हा नाही उच्चारिला अधिकार पे आपला करा क्षमा पराध महाराज म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हा झाले समाधान तुमचे देखील शरण. आता उठावेश मना हा सुरवाडी कपणे आता उठावेश मना भोग गेला उहा निवारीला खावेसे मना विठला राज करून आरती चक्रपाणी ओवाळते आजे पुरले नव सदन बाबा ओ सकळा पुण्यवंत तुम्ही आजे पुरले नव सदन वाजवितो टाळी ओ वासन्य आजे पुरले नव सदन प्रेमाचा प्रेम आरती गोविंदा ते ओवाळ धन्य धन्य ते लोचन नित्य करते लोचन काळा प्रोढा ते मुक्ता ओवाळती प्रेम धन्य धन्य ते लोचन नित्य करते कामा मते केशवाते जे कुणी राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य